नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र. आपल्या घरातील आणि समाजातील वडीलधाऱ्या व्यक्तींना सन्मान आणि अनेक सुविधा मिळवून देणारा हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हो, हे फक्त एक साधं ओळखपत्र नाहीये. खरं तर ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारच्या अनेक योजना आणि सवलतींचा फायदा घेण्याचा हा एक राजमार्गच आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आणि सरकारी सेवांमध्ये प्राधान्य मिळवण्यासाठी खूप मदत करतं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे बघूया की या प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी नक्की काय काय लागतं. तर यासाठी पात्र कोण आहे? अटी अगदी सोप्या आहेत, फक्त 3. पहिली गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं. दुसरं म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. आणि तिसरी अट, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आता वळूया कागदपत्रांकडे. अर्ज करताना हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. पण काळजी करू नका, जास्त काही नाहीये. फक्त 3 प्रकारची कागदपत्र लागतील. पहिलं, ओळख आणि फोटो. यासाठी आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो पुरेसा आहे. दुसरं, वयाचा पुरावा. यासाठी जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीची मार्कशीट यापैकी काहीही चालेल. आणि तिसरं, पत्त्याचा पुरावा, ज्यासाठी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा मग वीज बिल यापैकी एक कागदपत्र लागतं. ठीक आहे, कागदपत्र तर तयार झाली. पण आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा. तर चांगली गोष्ट ही आहे की तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत. बघा, अर्ज करण्याचे 2 सोपे मार्ग आहेत. ज्यांना इंटरनेट वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे, म्हणजे घरबसल्या आरामात काम होतं. आणि ज्यांना वाटतं की कोणाची तरी प्रत्यक्ष मदत मिळावी त्यांच्यासाठी सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरण्याची सोय आहे. ऑनलाईन प्रक्रिया तर अगदी सोपी आहे. काय करायचंय? सगळ्यात आधी आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे नवीन युजर म्हणून नोंदणी करायची किंवा आधीच केली असेल तर लॉग इन करायचं. त्यानंतर सेवांच्या यादीमधून सीनियर सिटीझन सर्टिफिकेट हा पर्याय निवडायचा. एक सोपा फॉर्म समोर येईल, तो भरायचा आणि आपण तयार ठेवलेली कागदपत्र अपलोड करायची. शेवटी अर्ज सबमिट केल्यावर एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, तो भविष्यासाठी जपून ठेवा. आता ज्यांना ऑनलाईन अर्ज करणं जरा अवघड वाटतं त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमच्यासाठी ऑफलाईन पर्याय सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र इथे जाऊन मदत घेऊ शकता. तिथले कर्मचारी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून सगळी मदत करतात. तर अर्ज कसा करायचा आहे हे तर आपल्याला कळालं. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या कार्डचे फायदे तरी काय आहेत? चला बघूया. सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे प्रवासात मिळणारी सूट. रेल्वे आणि एसटी बसच्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना या कार्डमुळे विशेष सवलत मिळते. यामुळे त्यांचा प्रवास खूप सोपा आणि कमी खर्चात होतो. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो आरोग्य सेवांमध्ये. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार आणि तपासणीसाठी त्यांना प्राधान्य दिलं जातं, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळणं सोपं होतं. फायदे इथेच संपत नाहीत. बँकिंग आणि गुंतवणुकीतही विशेष लाभ मिळतात. बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना असतात. इतकंच नाही तर मुदत ठेवींवर, म्हणजे आपण ज्याला FD म्हणतो, त्यावर इतरांपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. आणि हो, हे कार्ड फक्त इथेच थांबत नाही. सरकारच्या इतर अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड एक महत्त्वाचा पुरावा म्हणून लागतं. थोडक्यात सांगायचं तर हे कार्ड म्हणजे अनेक सुविधांची एक चावीच आहे. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज केल्यानंतर काय होतं आणि कोणती काळजी घ्यायची आहे ते समजून घेऊया. एकदा का अर्ज केला की साधारणपणे 7 ते 30 दिवसांमध्ये प्रमाणपत्र मिळून जातं. हा जो वेळ लागतो तो तुमच्या कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करण्यासाठी असतो. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची सूचना. कृपया कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. अनेक खाजगी एजंट किंवा मध्यस्थ पैसे घेऊन काम करून देतो असं सांगतात. त्यांच्या जाळ्यात अजिबात अडकू नका. अर्ज फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा सरकारने नेमलेल्या केंद्रांवरच करा. आपली माहिती सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या, हे प्रमाणपत्र फक्त सवलतींसाठी नाहीये, तर तो आपल्या ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला एक सन्मान आहे. आणि या शासकीय योजनांचा सन्मानपूर्वक लाभ घेण्यासाठी आपण सगळ्यांनीच पुढे यायला हवा, नाही का? मला आशा आहे की या माहितीमुळे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राबद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. आणि हो, जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल
तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.